तुम्ही केलाय कधी असा झकास पैकी बैलगाडीतून प्रवास? नाही? मग बॅग पॅक करा आणि चला माझ्या बरोबर मामाच्या गावाला. काय म्हणतात? तुम्हाला मामाचं गावच नाही? हो, मला पण नाही. आणि म्हणून आपल्यासारख्या अनेक जणांकरता मैत्री उद्योग समूहानं हा मामाचा गाव मुद्दाम तयार केलाय. चला तर मग बघूया कसं आहे आपला मामाचा गाव. मामाचा गाव म्हटल्यानंतर आपल्या समोर लगेच आपलेपणा किंवा जिव्हाळा हे शब्द येतात. बारा वर्षापूर्वी मैत्री उद्योग समूहाचे संस्थापक मधुसूदन सतपाळकर यांच्या डोक्यामध्ये अशीच एक भन्नाट कल्पना आली की मुंबईच्या जवळ चाकरमान्यांसाठी आपल्याला अशा पद्धतीचं मामाचं गाव जर का तयार करता येईल का. 12 वर्षापूर्वी जेव्हा ग्रामीण पर्यटन हा शब्द कुणाला माहीत नव्हता, त्यावेळी मुंबईच्या जवळपास अगदी 2 तासाच्या अंतरावर चाकरमान्यांसाठी त्यांना त्यांच्या कुटुंबासमवेत अगदी परवडतील अशा दरामध्ये इथे येऊन निसर्गाच्या सानिध्यामध्ये मनमोकळा आदरातिथ्य आणि एन्जॉय करता यावं, याच्यासाठी त्यांनी मामाचा गाव ही संकल्पना उभारली. लहानपणी मी मामाच्या गावाला जायचो ते आमच्या घराजवळ एक छोटासा पाण्याचा डोह होता. तिथे मी मस्तपैकी डुंबायचो. आता आपल्या या मामाच्या गावात एक मानव निर्मित डोह आहे, हा स्विमिंग पूल. तिथे आपण छानपैकी पोहू शकतो. आमच्या मामाच्या गावात एक मजा होती. विहिरीचं पाणी शेंदायचं तर दोराला बादली लावून विहिरीत बादली सोडायची आणि रहाटावरून पाणी खेचायचं आणि मग ते शेंदायचं. आता आधुनिक जगात सगळं चेंज झालंय. हे बघा ना, ही सायकल. आता या मामाच्या गावात या सायकलने आम्ही पाणी शेंदतो. बघा कशी मजा येते. ठाणे जिल्ह्याच्या संस्कृतीचं प्रतीक म्हणजे वारली पेंटिंग्स. अशा या वारली पेंटिंग्सचं एक सुंदर कलादालन रवी कुरसुंगे यांच्या पुढाकारानं इकडे तयार झालं. त्यांनी जिल्ह्यातल्या नामवंत चित्रकारांना बोलवून ही वारली पेंटिंग्स तयार केलीत. यातल्या प्रत्येक चित्रामागे एक गोष्ट आहे. ती काय आहे ते तुम्हाला इथे आल्यावर रवी कुरसुंगेच सांगतील. वारली पेंटिंग मध्ये लग्न कशी केली जातात, लग्न कसे लावले जातात, जोड्या कशा मिळवल्या जातात. हे पहा, इथे हा गौरी नाचा आहे. या गौरी नाचामध्ये मुली नाचतायत आणि मुलं बघतायत. ते त्यांना जज करतायत. अशा प्रकारे
इथल्या प्रत्येक चित्रांमध्ये एक गंमत आहे. तुम्ही या, ती गंमत मी स्वतः तुम्हाला सांगेन. मला खात्री आहे ही गंमत तुम्हाला नक्कीच आवडेल. मामाच्या गावाची म्हणजे खरं तर माझ्याच गावाची आणि एक गोड आठवण म्हणजे तिकडचा पाऊस. पावसानंतर झालेले ओले रस्ते, हिरवेगार पहाड, खळाळणारे झरे, धबधबे आणि चिंब भिजवणारा असा हा पाऊस. या मंडळींकडे बघून असं वाटतंय की आपणही मनसोक्त नाचावं. मामाचं गाव या ठिकाणी अनेक पारंपरिक खेळ, ग्रामीण खेळ आम्ही इथे आणतो आहोत. मामाचा गाव ही कन्सेप्ट यशस्वी झाल्यानंतर या पुढच्या काळामध्ये महाराष्ट्रातल्या अनेक प्रमुख शहरांच्या भोवती मामाच्या गावची साखळी आम्ही आणण्यासाठी प्रयत्नशील आहोत आणि त्या दृष्टीने आम्ही प्लॅनिंगला सुरुवात केलेली आहे. सोशल मीडिया मार्केटिंग बद्दल आज आपण बोलत आहोत. सोशल मीडिया मार्केटिंग म्हणजे एक्झॅक्टली काय आहे? माझं ट्रेकिंगचं वेळ तुम्हाला माहितीच आहे. मी निसर्गात गेलो की स्वतःला पार हरवून बसतो आणि म्हणून जेव्हा जेव्हा मी इथे मामाच्या गावात येतो तेव्हा मला स्वस्थ बसवत नाही. कारण मामाचं गाव एका छोट्याशा टुंगार किल्ल्याच्या पायथ्याशी बसलेलं आहे. या किल्ल्याचं नाव आहे असावागड आणि या गडाच्या वाटेवर मध्यभागी एक गणेश गुंफा आहे आणि त्यात आहे गूढ पाण्याचं कुंड. आता माझ्याबरोबर इथे आली आहेत काही ट्रेकर्स मंडळी. यांच्याबरोबर मी जाणार आहे त्या गूढ पाण्याच्या कुंडाचं रहस्य उलगडायला. चला तर मंडळी, हर हर
अख्ख्या आसावागडचा ट्रेक करून आल्यावर पार थकून गेलोय. आता या टुमदार बंगल्यातल्या माझ्या कॉटवर थोडासा पहुडतो.